त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकाराम ओ नमो ज्ञानेश्वरा नमो यावरी न करावा वेरू सिया राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जुई जुग पानी
आइए हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए। तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। सानन्दमानन्द वने वसन्तम् आनन्दकन्दं हतपापवृन्दम् वाराणसीनाथमनाथनाथम् श्रीविश्वनाथं शरणं प्रपदे। श्रीविश्वनाथं शरणं प्रपदे। विठ्ठल विठ्ठल। दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी। प्रस्तुत ठिकाणी प्राप्त प्रसंगी निरूपणासाठी निवडलेला अभंग देवमान्य जगमान्य जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा देवाची महती सांगणारा आजचा हा अभंग आहे। अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी स्वतः संजनांचा परिहार देणं अनिवार्य ठरतो। आज या ठिकाणी संपन्न होत असलेला कंठहरिनाम सप्ताह, या सप्ताहातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेला आहे। आदरणीय हरिभक्तीपरायण समस्त सप्ताह कमिटी, समस्त प्रकाशनगर आणि श्री महारुद्र हनुमान मंदिर प्रकाशनगर सप्ताह कमिटीच्या वतीने, समस्त महाराज मंडळींच्या वतीने आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे आज या ठिकाणी समस्त महाराज मंडळी, त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य अशोकजी महाराज सुरडकर, गुरुवर्य डॉक्टर आदिनाथ कदम गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहेत। हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार या ठिकाणी वैजनाथ महाराज उपस्थित आहेत। हरिभक्तीपरायण आमचे सर्वांचे पितृतुल्य, सर्वांचे श्रद्धास्थान, सर्वांचे गुरुवर्य पूजनीय संत सावता महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय माधवजी बाबा पित्तरवार बाबांचं सुद्धा आगमन आजच्या कीर्तनासाठी झालेलं आहे। समस्त महाराज मंडळी, त्यामध्ये आपलं पूर्ण भजनी मंडळ आहे। आता मी प्रत्येकाचं नाव घेणार नाही, कीर्तन फक्त 3 तास चालणार आहे आता। आणि नाही का असं म्हणजे सांगितलेलं बरं। तर समस्त आपली सप्ताह कमिटी, त्यामध्ये हरिभक्तीपरायण मृदंग शिरोमणी मृदंग सम्राट मयूर महाराज असतील, मृदंग महर्षी या ठिकाणी ओमप्रकाश महाराज असतील, हरिभक्तीपरायण ओम महाराज आहेत, हरिओम महाराज आहेत, बरोबर आहे ना, हरिओम महाराज आहेत। हरिभक्तीपरायण दीदीच नाव
ज्ञानेश्वरी दिदी या ठिकाणी आहे बघा. मुली कशातच कमी नाही बघा, सगळ्यांमध्ये हिम्मत करून ती उभी राहिली आणि पकवाज वाजायला मृदंगासाठी. धन्यवाद. अशाच आपल्या लेकींनी पुढे जावं आणि जिजाऊंचे लेकी कधीच मागे राहता कामा नये. म्हणून आपण छत्रपती संभाजीनगरच्या आहोत, आपण मागे राहायचं का? अजिबात नाही. MH20 ओनली MH20 एकच लक्षात ठेवा. छत्रपती संभाजीनगरच्या कन्या आहोत म्हणून आपण मागे सरायचं नाही. सगळ्यांनी कोणी गायन करा, कोणी वादन करा, कोणी कीर्तन करा, कोणी भारुड करा. वारकरी संप्रदाय जोपर्यंत आहे जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाची मोती पेरत राहा. माझ्यावर नितांत प्रेम करणाऱ्या माझ्या समस्त माता महिला भजनी मंडळ, त्यामध्ये आमच्या मडकेताई असतील, काळेताई असतील, हरिभक्तीपरायण बिनोरकर ताई असतील, हरिभक्तीपरायण समस्त महाराज मंडळी, या ठिकाणी गायनाचार्य महिला मंडळ. मी प्रत्येकाचे नाव घेऊ शकत नाही, खूप वेळ झालेला आहे. या ठिकाणी आमचे गुरव बापू सुद्धा या उपस्थित आहे, जळगावकर. आणि हरिभक्तीपरायण आमचे गौरव महाराज आळंदीहून या ठिकाणी आलेले आहेत. आणि हरिभक्तीपरायण आता ज्यांच्याकडे माझी कथा झाली माळी गोगरगावला वैजापूर, हरिभक्तीपरायण आमच्या कविताताई या ठिकाणी उपस्थित आहे. गोगरगावहून त्या कथेसाठी कार्यक्रमासाठी या ठिकाणी आले आहेत. हरिभक्तीपरायण समस्त महाराज मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि दुधनवाडी महिला भजनी मंडळ उपस्थित आहे. आमचे मामा या ठिकाणी दुधनवाडीचे सगळेच उपस्थित आहेत बरं का. माझ्या नितांत प्रेम करणारे सगळेच महिला मंडळ, पुरुष मंडळ, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होईल आणि माझ्या सेवेकडे वळेल. विठ्ठल या ठिकाणी परमश्रद्धेय परम आदरणीय पितृकुल्य वाघ गुरुजी यांचे चिरंजीव या ठिकाणी आदरणीय उद्धव दादा सुद्धा उपस्थित आहेत. आणि आदरणीय संवादिनी वादक आपले सगळ्यांचे लाडके आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मानकर महाराज आहेत आणि ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आदरणीय देशमुख साहेब सुद्धा उपस्थित आहेत. सगळे परिचयाची मंडळी आहेत. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा चुकून आपण कोणाचं नाव राहिलं असेल तर उद्या मी कथेत सांगेल. हा हा शिवपुराण कथेचा उद्याचा 4था दिवस आहे. जे मंडळी कथेला आले नाहीत, कीर्तनाला आले तर त्यांनी उद्या कथेला यायचे तर काय. म्हणून त्या अनुषंगाने भगवान भोलेनाथाची शिव महिमा आपण ऐकत आहोत. भगवान भोलेनाथाचं नाम महिमा आपण ऐकत आहोत आणि त्याच नाम महिमेचं एक रूपांतर म्हणजे हरी म्हणजे पांडुरंग परमात्मा. त्याला आपलंच करून घ्या असं जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे. आपला तो एक देव करून घ्यावा, विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय सुखच नाही जीवनामध्ये. तुम्ही म्हणणार महाराज आम्ही सेटल आहोत, रॉंग. देवाशिवाय आपण सेटल होऊ शकत नाही. भगवंताशिवाय आपण सेटल होऊ शकत नाही, सुखी राहू शकत नाही. म्हणून देव आपल्याचं गेल्याच्या नंतर सुखाची प्राप्ती आहे. म्हणजे कसं सुख कसं येईल? साधकांनी सांगितलं महाराज आमच्या पूर्वजांनी सुखाची प्राप्ती केली होती म्हणून आम्हाला सुद्धा सुख आहे. म्हणले नाही हो, ज्याला तुम्ही सुख म्हणता ते सुख नाही. येरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी. अगोदरही सुख नव्हतं, आजही नाही, पुढे राहणार नाहीये. कशामुळे? तुम्ही फक्त धावपळायचंय. इनपुट काय? म्हटलं काहीच नाही, सांगेल मी तुम्हाला पुढे. म्हणजे त्यासाठी काय करावं लागेल? विनाश करिया पुलियायचे लावी मना पिसे गोविंदाचे भगवंताच्या नामाचं पिस छंद नाद वेळ आपल्या मनाला अंतकरणाला लावून घ्या, त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे हे सगळं केल्याच्या नंतर काय होईल? म्हणजे हे सगळं केल्याच्या नंतर आपण गेलो जरी म्हणजे आपण मेलो जरी, तू का म्हणे एका मरण्याची सरे उत्तम ती उरे कीर्ती मागे. गेल्याच्या नंतर सुद्धा कीर्ती मागे राहील यात मात्र शंका नाहीये. फक्त तुम्ही देवाला आपलंच करा. विठ्ठल विठ्ठल भगवंताला आपलंच करा. म्हणजे जीवनामध्ये सगळ्यांनाच आपण आपलंच करत असतो. बारीक बारीक ऐका, जास्त वेळ सेवा नाही आपली, थोडा वेळच आहे. कुणालाही आपलंच केल्यापेक्षा भगवंताला आपलंच करा. जीवाने जीवाला शरण न जाता
जीवाने जराला शरण न जाता या जीवाने त्या देवाला शरण जावं, म्हणजेच तो देव आपलासा करून घ्यावा. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. या जीवाने त्या देवाला शरण जावं, त्याला आपलंसं करावं, कारण त्याच्याशिवाय जीवनात पर्याय नाहीये. म्हणलं महाराज आम्ही सेटल आहोत, आमच्याकडे सगळं काही आहे, गाड्या आहे, बँक बॅलन्स आहे, पैसा आहे, वैभव आहे, घरदार आहे, सगळं सेटल आहे. पण भगवंताशिवाय पर्याय नाहीये. कितीही सेटल असू द्या हो, पण त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. दुःख आलं की लगेच तोंड शब्द येतो, अरे देवा. देवाशिवाय पर्याय नाहीये. अगोदर देवाचं नाव येतं, नंतर बापाचं येतं, अरे बाप. अगोदर अरे देवा, नाही का? म्हणून त्याच्याशिवाय जीवनाला पर्याय नाहीये. त्याच्याशिवाय नाही. सगळं काही असलं तरीही आपल्याकडे आपलं माइंड शांत करण्यासाठी भगवंताचंच नाम लागेल. आपल्याकडे डायनिंग सेट आहे, सोफा सेट आहे, टेबल सेट आहे, पडद्यांचा सेट आहे, चमच्यांचा सेट आहे, वाट्यांचा सेट आहे, प्लेटांचा सेट आहे. मग काय नाही आपल्याकडं, सगळं सेट आहे, पण माइंड अपसेट आहे. माइंड सेट करण्यासाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. विठ्ठल विठ्ठल किती काही केलं तर डोकं शांत ठेवण्यासाठी भगवंताचं नाम आहे. बरोबर आहे की नाही? काही जरी झालं डोकं शांत ठेवण्यासाठी भगवंताचं नाम आहे. तुम्ही म्हणणार असं कसं बोलता? त्याचं नाव काही लोक घेतच नाही, तरी ते सुखातच आहे. किती दिवस सुखात राहतील? मी काल कथेत सांगितलं की खूप काही कमावलं, खूप काही संपत्ती जरी असली तर काही लोक त्यांना राम राम सुद्धा करत नाहीत. अशी लोक काही जगात. पैसा खूप आहे, संपत्ती खूप आहे, आणि आपल्यासारख्याला त्यांच्याकडे असं बघतं, असं जाऊ द्या ना म्हणून, त्याच्यासारखे खूप आहे, त्याला राम राम सुद्धा कोणी करत नाही. मग कधी राम राम करेलो? जेव्हा आपण मी नेहमी सांगत असते, महाराज या नावापेक्षा पदवी काही मोठीच नाही, दुसरी कोणतीच पदवी मोठी नाहीये. का? तुम्ही म्हणणार का? अरे महाराजांचं दर्शन आमदार करतात, सुरुवातीपासून हा, नगरसेवक करतात, आमदार करतात, खासदार करतात, महाराजांचं दर्शन मुख्यमंत्री करतात, प्रधानमंत्री सुद्धा महाराजांचं दर्शन करतात. याचं कारण आहे त्यांनी देव आपल्याला करून घेतलेला आहे, म्हणून ती पदवी त्यांना मिळाली, ती लेवल त्यांना मिळालेली आहे. सहज कोणी नम्र होत नाही. आणि मग म्हणजे मग त्यांच्याच समोर का नम्र होतात? कारण त्यांनी नम्रपणा अंगीकारलेला आहे. नम्र होय भूता, नम्र झालो भूता, त्याची साठवण हृदयात केली आणि मग जगाला ते दिसलं, अरे 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 खूपच मोठं कार्य चालू आहे. तशांची संगत समाजाने केली, देवाने केली. म्हटले मग महाराज, जी लोक म्हणतात आमच्याकडे खूप काही आहे, खूप काही कमवतो आपण कशासाठी? खूप काही कमवतो आपण कशासाठी? सगळं इथंच ठेवण्यासाठी. जमीन आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, गाड्या आहे, घर आहेत, सगळं काही आहे. खूप काही कमवलं आपण इथंच ठेवण्यासाठी. खूप काही कमवलं आपण माइंड अपसेट करण्यासाठी. मग माइंड सेट करण्यासाठी परमार्थ करा ना. हा अहो सगळं इथं ठेवून जायचं आहे. मग तुम्ही म्हणणार उद्यापासून काय कमावणं सोडून द्यायचं का? सोडून नका ना देऊ. तर त्या कमवण्या मागचा एक अर्थ जोपासा कोणता? भगवंताचं नाम. सगळं करत 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 भगवंताचं स्मरण करा. सगळं करत 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 त्याचं नाम हृदयामध्ये कंठामध्ये धारण करा. सगळं करत 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 देवाला आपलंसं करा, नाही का? एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती, त्याला आपलंसं करा. अहो जगात कुणालाही आपलंसं केलं तर फायदा होत नाही, पण त्याला आपलंसं जर केलं ना फायदाच फायदा आहे. विठ्ठल विठ्ठल
जगातले रंग सगळेच पाहिले, पण तुझ्या रंगात एकदा रंगून गेले ना तर दुसरा रंग मला लावायचा नाहीये. म्हणून म्हटले देवा, एकदा की तुझ्या चरणावर मी नतमस्तक झाले. संत जनाबाईंनी सांगितलं, तुझ्या चरणावर जर मी नतमस्तक झाले, तुला जर आपलंसं केलं, मी गेल्याच्या नंतर सुद्धा लोक आठवणी काढतील नाही का. म्हणून जीवनामध्ये कुणालाही आपलंसं केल्यापेक्षा महाराजांनी संख्यात उत्तर दिले. संख्या आपला म्हणजे आपला स्वतःचा, आपलं स्वतःचं घर असावं. असावं की नसावं बोला. हा, आपली गाडी नाही, मला काही न्यायची नाहीये, फक्त सांगा. आपल्याला जमीन असावी, आपल्याकडे खूप काही पैसा असावा, बँकेत पैसा असावा. असावा ना. कधीपासून कळलं हे? जेव्हापासून कोरोना येऊन गेला तेव्हापासून कळलं बचत करावं. अरे कोणता टाइम कसा आहे तो सांगता येत नाही. असावं ना आपलं सगळं काही. हा, सगळं आपलं असावं. आपलं घर असावं, आपला पैसा असावा, आपलं सगळं काही असावं. मी परवा विनोदाने बोलून गेले, सगळं काही आपलं असावं. जसं परमार्थामध्ये, जसं प्रपंचामध्ये आपलं स्वतःचं असावं, आपलं स्वतःचं असावं. काय सगळं काही आपला स्वतःचा, ते आपले स्वतःचे, ज्यांच्या नावाची आपण टिकली लावतो. जसं आलं तुमच्या लक्षात? आपलं काय म्हटले मानकर मामा? असावा ना. हा, फक्त मानकर मामाला समजले, बाकी कोणालाच नाही समजलं. आपला जसं प्रपंचामध्ये एकाला मान आहे, तसं परमार्थामध्ये सुद्धा एकालाच मान आहे. प्रपंचातली एक म्हणजे बंटीचे पप्पा. आलं लक्षात तुमच्या मला काय बोलायचंय? हा, मग जसं आपला स्वतःचा आपला एक, त्यांचं नाव आहे, त्यांचं मान आहे, त्यांच्या नावामुळे आपण आहोत, बरोबर आहे की नाही? मग तसं परमार्थामध्ये सुद्धा ज्याला मान आहे तो जगाचा मालक आहे. रुक्मिणी प्राण संजीवन आहे, करुणावरणालय आहे, तो पंढरी निवास आहे. मग त्याला जर आपलंसं केलं, महाराजांनी सांगितलं, त्याला जर आपलंसं केलं तर परम सुखाची प्राप्ती. अभंगाचं पहिलं चरण. देव करुणी
माझा देव बाबा आहे ना खूप गुणवान आहे. हा फुलाचा एक देव करून घ्यावा, तिने विना जीवा सुख न हो, त्याच्याशिवाय सुखच नाही. करून घ्या देव म्हटले. मग नाथबाबांनी सांगितलं त्या न्यायाप्रमाणे आपण पण बजाव. हे जरी नाही काल त्याचं नाव, त्याचं रूप आणि त्याला आपलंसं करा. हा फुला तो एक संख्या सांगितली, एकच देव करा, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. किती देव करणार आपण? वार बदलला की देव बदलायचा, बरोबर आहे नाही? ठीक आहे, एवढे देव असून सुद्धा आपल्याला देव पुरायला तयार नाहीत. चॉईस आपली आपली नाही का? किती महाराज लोकांनी सांगितलं तर ऐकणार आहेत का लोक?
नाही. आला देव की केला देव, आला देव की केला देव, नवीन देव जुने देव बाजूला. अहो चॉईस चालू आहे आपली चॉईस, लोकांना काय कळत नाही. पण देव आपल्याचा करत असताना देवाचा इतिहास बघा. देव आपल्याचा करत असताना ते किती दिवसाचा आहे, किती वर्षाचा आहे, त्या देवाने काय काय केलंय ते बघा. मग देवाला आपल्याच करा. नाहीतर मी सांगून जाते, 1 वर्षाचं नाही, 2 वर्षाचं नाही, 1 युगाचं नाही, 2 युगाचं नाही, 28 युगांपासून जो पंढरपूर मध्ये उभा आहे त्याला आपलंच करा, त्याला आपलंच करा. जो सक्षम आहे, जो साकार आहे, जो पॉवरफुल आहे, जो जगाचा मालक आहे, ज्याच्या सत्तेशिवाय काहीच होत नाही, तो तुझी या सत्तेने वेदासी बोलावे, 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 तुझी या सत्तेने तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आबळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, कर्म हे जाणुनी शरणालो, त्याच्याशिवाय काहीच नाही. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलवितो हरी विना, त्याच्या सत्तेशिवाय काहीच नाही. म्हणून त्याला आपलंच करा. आपला तो एकच देव करून घ्यावा का, तेने बिन जीवा सुखनो हे, त्याच्याशिवाय सुख नाही. महाराज आम्ही सुखी आहोत, आमच्याकडे सगळं काही आहे. अहो पण त्याच्याशिवाय काहीच नाही ना. महाराज आमच्याकडे घर आहे, म्हणले तुमच्याकडे घर आहे, घर बांधणं तुमच्या हातात आहे, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही हे त्याच्या हातात आहे. महाराज आमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुमच्याकडे खूप पैसा आहे, पण त्याचा उपभोग घेऊ द्यायचा की नाही हे त्याच्या हातात आहे ना. चावी हा, जितनी चावी भरी राम ने उतना चले खिलौना, बरोबर आहे की नाही. त्यांनी चावी फिरवली. आपण कितीही प्लॅनिंग करा, मी नेहमी सांगत असते, जो क्षण येईल तो आनंदाने व्यतीत करा, कारण पुढची वेळ कशी येईल कोणाला माहिती आहे, उद्या काय होईल कोणाला माहिती आहे. हा, उद्या आपण राहू की जाऊ हे आपल्याला माहिती आहे का. आता महिला मंडळ म्हणतील कोण आणलं रे हिला, एवढी टेन्शन द्यायला लागली. नाही, काही सांगता नाहीये, असंच बोलून गेली. एक ठिकाणी एक मावशी म्हणले, ताई तुम्ही म्हणले उद्या काही सांगतेत, म्हणलं हो, आणि तुम्ही म्हणले सगळ्याला मारायचंय, म्हणलं हो मारायचंय. पण महाराज मंडळी, म्हणलं हो ते तर पहिले.
क्षणभंगूर नाही भगवंता, क्षणभंगूर नाही भगवंता, हरे सावध थोडा माया आशा, हरे सावध थोडा माया आशा, तुझे मत ताई सगळ्यालाच मारायचं का काय? म्हणलं हो ना. म्हणे सगळे एकदाच कशी मरतील? म्हणलं नाही हो, एकदा नाही मरत कोणी, पण सगळ्यांनी एकदा मारायचंय. एकदाच नाही मरणार, पण एकदा मारायचे की नाही? खोटं काय आहे त्याच्यात? सगळे एकत्र नाही मरणार, पण कधीतरी मरणारच आहे ना. मग त्या आजी पुन्हा चिडल्या माझ्यावर. म्हणले ताई काही नका म्हणू. म्हणलं काही काय म्हणते? ताई तुम्ही म्हणले इथले सगळे मरणार. म्हणलं मरणार आहे ना, मग खरं आहे ना, खोटं काय? त्या म्हणले ताई मी मरणारच नाही. म्हणलं का? म्हणे मी या गावचीच नाही. तुम्ही सांगा, या गावची नाही म्हणल्यावर मरणार नाहीये का? हा लाजे, या गावची नाहीये म्हणल्यावर मरणार नाही का? उलट या गावच्या आत्ता गेल्या बरोबर झोपतील. तुला तर रात्रीच जायचंय. भरवसा आहे का? जो क्षण येईल ना तो आनंदाने व्यतीत करा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. भरोसा नाही ना, आनंदाने व्यतीत करा ना. देवावर विश्वास ठेवा, देवावर निष्ठा ठेवा. आमच्याकडे निष्ठा कमी, निष्ठी जास्त झालेली आहे. हा देव करू की तो देव करू, इकडे जाऊ की तिकडे जाऊ, या देवाला जाऊ की त्या देवाला जाऊ. हल्ली टेन्शन खूपच झालेलं आहे. म्हणून देव आपला साकारा विठ्ठल विठ्ठल. त्याच्याशिवाय सुख नाही. मग साधकांनी म्हटलं महाराज आम्ही सुखी आहोत, आम्ही सेटल आहोत, सगळं काही आमच्याकडे आहे. आमच्या पूर्वजांनी सुद्धा सुखाचा उपभोग घेतला. म्हणले बाबा ज्याला तुम्ही सुख म्हणता ते सुख नाहीये. तुम्ही फक्त त्याला सुख समजले, पण तेही धावपळ करत 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 गेले आणि तुम्हालाही तसंच जायचंय. तेही राहिले नाही, तुम्हालाही राहायचं नाही. त्यांनी सुद्धा काम वगैरे केले, संसार केला, प्रपंच वाढवला. दुसरं काय केलं? प्रॉपर्टी कमवली, जमिनी कमवल्या, घर कमवले, सगळं ठेवलं आणि तेच गेले. मग तसं तुम्हालाही तेच करायचंय म्हणले. मग म्हटले अहो ते दुःख रूप आहे, अभंगाचं दुसरं चरण. Yeah.
मलाही सुख नव्हतं, तुम्हालाही राहणार नाहीये. तेही कमवून 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 संसारीतच ठेवून गेले. संसार संपला नाही पण ते संपले. त्यांनाही सुखाचा उपभोग घ्यायचा होता, त्यांनी घेतला. म्हटले महाराज ते तर खूप सुखात होते, त्यांचे दिवस चांगले होते. हा फक्त वाटतं असं. त्यांनीही कष्ट केले, त्यांनीही खूप कामं केले, त्यांनी सगळं काही इथंच ठेवलं आणि गेले. आपल्याला इथंच ठेवून जायचंय. जाण्याच्या अगोदर नामस्मरण करून चला. म्हटले महाराज कसं काय हो, त्यांनी इथं ठेवलं असं कसं म्हणता? म्हणले अरे बाबा सगळे गेले, तुम्हालाही जायचंय. म्हटले मलाही जायचंय. आजा मेला देखत देखत नातू पण तोही कैसा झाला. सगळे गेले. म्हटले तुम्हालाही जायचंय. मग जाण्याच्या अगोदर नामस्मरण करून चला ना, भगवंताचं नामस्मरण करा ना जायच्या अगोदर. म्हटले महाराज असं सहजासहजी देव देव करताच येत नाही हो. कीर्तनाला जरी जायचं तर आम्ही कुणाला तरी सोबत घेऊन येतो, डायरेक्ट आम्ही येऊ शकत नाही. म्हटले का नको ना, लोक नाव ठेवतात ना. कुणाला तरी सोबतच घेऊन येतो. चालते का ग, जाऊ का ग, गेलं काय होईल ग, कीर्तन कसं पाहायचं ग, कीर्तन फक्त पाहायचं का ऐकायचं ग? कीर्तन कसं दिसतं ग? नाही, कीर्तन पाहण्याचा विषय का हो? चैत्रवारी कीर्तन खायचंय का ऐकायचंय? श्रवणाचे विसवाय सावी हो साम्राज्य होणे सुखीनाथ. कीर्तन ऐकण्याचा विषय. हा श्रवण भक्ती सर्वात मोठी आहे. मग अहो इथं जे सुख आहे ते कुठंच नाही. इथं जो नाद आहे तो कुठंच नाही. इथं जो आनंद आहे तो कुठंच नाही. धर्म मंडपामध्ये जो आनंद आहे तो घरी नाहीये. घरी रोजचाच तेच आहे. काय हा कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, खरंच दाद दिलीच मी. अंग हरिरूप होण्यासाठी कीर्तनाला येऊन बसावं. एक क्षणासाठी का होईना आपण दुःख विसरतो. बोला विसरत नाही का? घरी टेन्शनच आहे पण कीर्तनाला आलात की थोड्या वेळासाठी का होईना स्वतःचा विसर पडतो की नाही? म्हणून
दुःखरूपी संसार येरती माई की दुःखाची जनिती नाही आधी अंत्य आणि आधीच्या लोकांनाही सुख नव्हतं ना आताही नाही राहणार. म्हटलं का? कारण देव आपलं गेल्याच्या नंतर सुख आहे. म्हटले मग एकाएकी देवाकडे जाता येत नाही, एकाएकी कीर्तनाकडे जाता येत नाही, मग काय करावं लागेल? महाराजांनी सांगितलं अभंगाच्या तिसऱ्या गोविंदाचे भगवंताच्या नामाचं पिस नाद छंद बेड लावून घ्या, त्याच्याशिवाय पर्याय नाही. माझ्या मनाला माझ्या मनाला गुरुजी कसं होईल आमचे कीर्तनकार लोकांचे काय माहिती. विठ्ठल विठ्ठल एकदा गायनाचार्य महाराज मंडळींसाठी टाळी वाजवा. ती गोड आणि समर्पक चाली आपल्याला त्यांच्या ऐकायला मिळत आहे. मनाला छंद लावून घ्या. लावी मना पिसे गोविंदाचे. पिस म्हणजे पिस हा शब्द कुठला आहे? आपल्याकडे पिस म्हणतात का? आपल्याकडे काय म्हणतात मग? वेड, छंद, नाद, बरोबर आहे का? पिस हा शब्द शुद्ध पुणेरी भाषा. पिस हा जीव झाला येडा पिसा. पिस पिस लावी मना पिसे गोविंदाचे. कीर्तनामध्ये बोलले म्हटले लावी मना पिसे गोविंदाचे.
एक मावशी उठून उभं राहिले, त्या म्हटले ताई मला पहिल्यापासून पिस आहे गोविंदाचं. म्हणलं कोणत्या? म्हण पिक्चरच्या. लावी म्हणा पिसे गोविंदाचे. अरे बाबा तो गोविंद नाही, तो ऍक्टर नाही, तो हिरो नाही, हे सगळ्या जगाचा हिरो आहे, सगळ्या जगात सुंदर आहे, तो विश्वाचा जनिता आहे, विश्वाचा मालक आहे, रुक्मिणी प्राण संजीवन आहे. त्याचं पिस, पिस म्हणजे वेड. पिस हा शब्द आपल्याकडे नाहीये, शक्यतो आपल्याकडे छंद नाद वेड सांगतात लोक, बरोबर आहे की नाही? पिस भाग बदलला की भाषा बदलते. पिस काही भागात आपण आपल्या भागात म्हणतात चक्कर आली, काही भागात म्हणतात भोंडा आल्या. ऐकलेलं आहे कधी? बर, घनसावंगी तालुक्यात मी कीर्तनाला गेले होते. एक आजी म्हणे ताई मला भोंडा येऊ लागल्या. मला द्या ना थोड्या. त्या म्हणे काय? भोंडा. मला वाटलं काहीतरी आलू वडा वगैरे काही खायचं असेल. तुम्हाला माहिती आहे आपलं काय राहतं. मला द्या म्हटलं. ते म्हणे तुम्हाला कशाला पाहिजे? म्हणलं भोंडा. तुम्हाला काय वाटलं? म्हणलं मला बरोबर वाटलं. भोंडा म्हणजे काय? त्या म्हणल्या ताई असं गरगरल्यासारखं होतं त्याला म्हणतात भोंडा येणं. भाषा नाही कळली की अडचण येते ना. हा, आता जे जे खानदेशची मंडळी असतील त्यांना माहित आहे आयरणी भाषा कशी आहे. धुळ्याकडले आपले बाबा आहेत, जळगावचे बाबा आहेत आपले, नेर कुसुंबा. नेरला माझं कीर्तन होतं गेले मागच्या महिन्यात 12 तारखेला. कुसुंब्याला मी गेले तिथे कीर्तनाला. त्यांना म्हटलं, त्या आजी म्हणल्या किचन मध्ये गेले मी त्यांच्या, त्या आजी गोंधळून गेल्या. त्या म्हणल्या ताई ओ माय तू खाल बशी घे ना. आता मी म्हणलं मी एक तर महाराज आहे आणि महाराजाला काम सांगू नये, पण हिनं सांगितलं. म्हणलं नक्की ही काहीतरी मला काम सांगू लागली. कोणी नाहीये आता खाली, म्हातार माणूस आहे, चला काम करू. मी पुन्हा म्हटलं काय आजी? आजी म्हणलं ओ माय तू काल बशी घे ना. म्हटलं बरं ठीक आहे देते. मी गेले त्यांच्या रॅककडे, रॅकहून बशी काढली तिच्या हातात दिली. घे म्हणलं आजी घे बशी. ती म्हणली ओ माय हाय बशी नाही ना, तू खाल बशी घे ना. काय तर मला म्हणलं तुम्हाला कळत नाही. आणि ती ओरडू लागली मला. ज्यांनी तारीख दिली होती ना त्या दादांना म्हणलं दादा का तुमच्याकडे महाराज लोकांना काम सांगतात का? नाही म्हटले. मग आजीने मला काम सांगितलं. मग ते आजीकडे गेले, आजीला विचारलं म्हणे काय काम सांगितलं? त्या आजीने सांगितलं म्हणे ताई माझ्या आईने सांगितलं तुम्हाला ओ माय तू खाली बसून घे, बस तिकडं. मी म्हटलं मग असं मराठीत बोला ना. आणि ताई ही मराठीच भाषा आहे, आयरणी भाषा आहे. म्हटलं मग मी काय करू? मला नाही कळलं तर मग मी काय करू? मी तुमच्या माहितीसाठी सांगून जाईल. एक कीर्तन मी फक्त एकच शब्दामुळे सोडलं 2 महिन्यापूर्वी. डोळ्याचेच होते ते म्हणले तुम्ही गैर चप्पारा दिसून राहिले. मला नाही कळलं. मी चिडले त्यांच्यावर. 2-3 दिवसांनी माझ्या डोक्यात तेच होतं. मी चिडले त्यांच्यावर. म्हणले चपारा म्हणजे काय? म्हणले कोणाला तुम्ही? फोन करून पुन्हा तारीख तर घेतली. म्हणले कोणाला? म्हणताय तुम्हालाच म्हणलो. म्हणजे मग चपारा म्हणत असते काय महाराज लोकांना? म्हणजे ताई तुम्ही तिथं ते हार वगैरे घातला मग मी चपारा. मग त्यांना पण त्याचा अर्थ सांगता नाही आला. मला एक काम करा कॅन्सल माझी तारीख आण, नाही घेत एवढासा शब्द. नंतर कमिटीतून एक जणांनी फोन केला. म्हणले ताई ते म्हणले का ताई तुम्ही छान दिसू लागले. म्हणलं मग असं मराठीत बोला ना. चपारा म्हणल्यावर काय मी काय समजू? हा नक्की ते चपरा शास काहीतरी असेल असं मला नाही. भाषा कळली की अडचण येते आणि समजून घ्यायला पाहिजे, सगळ्या भाषा समजून घ्यायला पाहिजे. तसं माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी 56 भाषेचा केला असे गौरव. हा 56 भाषेचा गौरव केला. आपल्याला सगळ्या भाषा येत नाहीत. मग तसं लावी मना पिसे पिस पिस म्हणजे छंद. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लहानपणापासून छंद होता, नाद होता. मग नादच खुळा केला की नाही? हा लावी मना पिसे गोविंदाचे केला नाद, झाला नाद. आता काय राहिलं? लावी मना पिसे छंद.
छंद असावा. कुणाला गायनाचा छंद, कुणाला मृदंग वाजवण्याचा छंद, कुणाला कीर्तन करण्याचा छंद, कुणाला कीर्तन ऐकण्याचा छंद, बरोबर आहे की नाही? कुणाला कीर्तनात गप्पा मारण्याचा छंद, कुणाला कीर्तनात बसले बसले झोप घेण्याचा छंद. अशा अनेक छंद जगात आहेत. कुणाला काय बोलू याचा छंद आणि कुणाला किती बोलू याचा छंद. तुम्ही म्हणणार कसं? थोडस उदाहरण देऊन सांगते. भजन करा विठ्ठल विठ्ठल. श्रीरामपूर तालुक्यामध्ये कीर्तन होतं. बोलण्याचा छंद सांगते मी. कीर्तन झाल्याच्या नंतर आजी म्हटलं, एक आजी म्हणतात, ताई कीर्तन चांगलं झालं, चल चहा घ्यायला. मी म्हटलं, ताई आजी मी चहा नाही घेत. पण घ्यावंच लागेल. म्हटलं नाही ना घेत. म्हणे गरीबाचं चालत नाही का काय? म्हणलं असं जर बोलले तर मग मला घ्यावंच लागतो की नाही. ठीक आहे म्हणलं, अर्धा कप ठेवा, कमी साखरेचा ठेवा. अगदी 2 मिनिटामध्ये. काय काय बोलतात लोक, कसे कशी छंद जोपासतात हे सांगून चालले मी तुम्हाला. त्या आजी म्हणल्या, का ग तू माझ्या नाती सारखी आहे. म्हणलं चालतं चालतं. मला नाही मारूच म्हणलं तरी चालतं. चालतं की नाही बोला. हा म्हणे तू माझ्या नाती सारखी आहे. म्हणलं तू पण माझ्या आजी सारखी आहे. ती म्हणती का ग तू तर माझ्या सारखीच आहे. म्हणलं मग नात म्हणलं तर कोणासारखी राहील मग. ती म्हणती का ग तुझं गाव कोणतं. मी म्हटलं तू श्रीरामपूरची आणि वैजापूरच्या मधली आहे. आता मी गावाचं नाव नाही सांगणार तुम्हाला, तुमचे पाहुणे असतील तिकडं. मग तिने मला विचारलं, का ग तुझं गाव कोणतं. मी म्हटले छत्रपती संभाजीनगर. म्हणे कोणतं. म्हटलं छत्रपती संभाजीनगर. कस काय. म्हणलं काय सांगू कस काय. आणि ते कुठं आलं. म्हणलं तू त्याच्यात आली. ते कुठं नाही आलं. छत्रपती संभाजीनगर. म्हणे का ग तू रोज अशीच फिरती का. सांगा काय बोलू. म्हणलं तुला कोणी सांगितलं. ती म्हणे ज्यांनी तारीख घेतली का ते म्हणले सध्या हिचं रोजच चालू आहे. म्हणलं हा रोजच फिरते. म्हणते एकटीच फिरते का. म्हणलं हो एकटीच फिरते. म्हणे अशीच का. म्हणलं मग कशी. म्हणे बाई पण शांत बस. तिने पुन्हा विचारलं, का ग घरदार असेल ना. म्हणलं घर पण आहे त्याला दार पण आहे. घरदार आहे ना. मग लेकर बाळ असतील ना. आहे ना लेकर आहे. आता बाळ नाही लेकरच आहे. म्हण किती आहे. म्हणलं 2. एक माझ्या सोबत फिरत, एक घरी राहत. मुलंच आहे का. म्हणलं हो. ती म्हणती बाई मुलगी पाहिजे होती. म्हणलं मी तुला दत्तक घेते ना. तुला वैताग दिला. तू सगळ्या गावाला ताण दिला. मी तुला दत्तक घेते चाल. ती म्हणती बाई जमीन असेल ना. म्हणलं नाही ना. कशाला पाहिजे मग महाराज लोकांना जमीन. म्हणलं मग कशाला विचारते. नाही पाहिजे तर. म्हणून रोज कीर्तन आहे ना. जमीन तरी काय करायची तुला काय येतं. म्हणलं तुला काय करायचं. इतकी मुज्जर सारखी नको ना बोलू महाराजाला. छंद सांगू लागले मी. हा तिने विचारलं मी सांगितलं. तिने विचारलं मी सांगितलं. मी बोला आजी त्या कप चहा ठेवला असं तो जळून गेला असेल ना. दे ना. दिला तिने चहा. मी चहा घेतला. उठूच लागले. ती म्हणते अगं महाराज येईन. म्हणलं काय झालं. ती म्हणती का ग एक गोष्ट खरी खरी सांग. म्हणलं काय. ती म्हणती का ग तुझं लग्न झालं का. काय म्हणू तिला आता. हा तिला काय म्हणू. तिने म्हणलं आजी तू चप्पल वापरते का बूट. ती म्हणे चप्पल. लहान मला. का बरं. तुमच्याकडे असं उलट विचारतात का. घर दार जमीन गाव सगळं नंतर लेकरं सगळं आणि मग मध्ये लग्न झालं का. कोण कुणाला काय विचारेल, कोण कुणाला काय बोलेल आणि काहीही बोलण्याचा छंद आहे लोकांना. ते छंद जोपासू नका. तसे छंद जोपासू नका काहीही बोलण्याचे.
भगवंताच्या नामाचा छंद लावून घ्या. भगवंताच्या नामाचा एकदा छंद लागला की तो छंद जीवनात शेवटपर्यंत टिकवता येतो. लावी मना पिसे गोविंदाचे. कुणाला बोलावं, काय बोलावं, कसं बोलावं, कधी बोलावं याचं भान पाहिजे. नाही तर काही लोकांना काय छंद असतील काही सांगता येत नाही. मग पुन्हा म्हणते हे 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 विचारलं मग काय झालं. अगं काय विचारावं याचं सुद्धा भान पाहिजे. कुणाला बोलावं याचं सुद्धा भान पाहिजे. म्हणून लावी मना पिसे गोविंदाचे. जो मज होय अनन्य शरण त्याची निवारी मी जन्मवरण. या लागी शरणागतांसी शरण निचिये तुगा. त्याला शरण जा, त्याला आपलंसं करा, त्याच्या नामाचा छंद लावून घ्या. कोणतं नाम? विठोबा रखुमाई. हरे विठोबाई रखुमाई.
नामस्मरण लावी मना पिसे गोविंदाचे. आज पहिल्यांदा डोक्यावर पदर नाही बाई, थोडं अवघड अवघड झालं बरं. असो तर हे हा सवय नाही ना, सगळ्यात मागे मीच राहिले. असो तुम्ही शिकवा ना मला, कारण आपल्याला जे शिक्षण मिळालेलं आहे आपल्या संस्थेमध्ये, आपल्या परिसरामध्ये, सगळा परिसर माझा आहे, लहानची मोठी तुमच्यातच झाले. मग एकच शिकवण मिळाली होती पहिल्यापासून आजपर्यंत, मरेपर्यंत तीच राहील की डोक्यावर पदर असल्याशिवाय कीर्तन करू नये अशी शिकवण मला मिळालेली आहे. म्हणून असं वाटतं डोक्यावर पदर पाहिजे. पाहिजे ना, पाहिजे की नाही? आपल्याच नसलं तर आपण दुसऱ्यांना काय सांगायचं? लावी मना पिसे गोविंदाचे, भगवंताच्या नावाचं पिसे लावून घ्या, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणजे जिवंतपणे भगवंताचं नामस्मरण केलं तर गेल्याच्या नंतर सुद्धा लोक आठवणी काढतील. आणि विशेष म्हणजे मुद्दाम सांगून जाईल, आज या ठिकाणी मी तुमच्यासाठी निमंत्रण पत्रिका घेऊन आलेली आहे. भूवैकुंठ श्री क्षेत्र पंढरपूर येथे आपला सप्ताह आहे. येत्या 2 मे ते 9 मे रोजी 8 दिवस आपला अखंड हरिनाम सप्ताह पंढरपूरला आहे. ज्यांना यायचं असेल त्यांनी संपर्क करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल ताईच्या सप्ताहाला जायचं म्हणजे खूप काही द्यावं लागतं, नो बिशी बिशी वगैरे काही नाहीये. काही द्यायचं असेल तरी या, नसेल द्यायचं तरी या, पण सप्ताहाला पंढरपूरला नक्की या. सगळ्या महिला मंडळीला, पुरुष मंडळीला, आवर्जून महाराज मंडळीला निवेदन आहे, विनंती आहे की नक्की पंढरीला या. आपला सप्ताह आहे. गेल्या 9 वर्षापासून अविरत भगवंताचं नामस्मरण करून संतांची सेवा जीवनात मी करत आहे. आणि कशी सेवा करते खरंच येऊन बघा. 7 दिवस 8 दिवस जे माझ्या नशिबात आहे, जीवनात महाराज बनून राहिल्यापेक्षा एक साधक बनून जर राहिलात तर जीवनाला कुठं काय कलाटणी मिळून जाईल हे सांगता येत नाही. म्हणून जीवनामध्ये साधक दशा खूप महत्वाची आहे. कारण खूप काही आपण कमवलं जीवनामध्ये आणि संतांची सेवाच कमवली नाही तर वर्षभर मी लोकांकडून माझी सेवा करून घेतली असं माझ्या मनाला वाटतं. म्हणून 8 दिवस पंढरपूरमध्ये संतांच्या माहेरामध्ये मी सगळ्या संतांची सेवा करते. आणि माझे पूर्ण कुटुंब, माझं सगळं वारकरी संप्रदाय माझ्या पाठीशी आहे. माझं महिला मंडळ, सगळ्या महिला मंडळी माझ्या पाठीशी आहे. सगळे पुरुष मंडळी, आमचे गुरुबाबा आदरणीय सुरडकर गुरुजी गेल्या 9 वर्षापासून माझ्या सप्ताहाला त्यांची उपस्थिती आहे. ते म्हणतात तू करते ना, मी हे आहे तुझ्या पाठीशी. आदरणीय माधव बाबा आहेत. आपल्या परिसरात मी पहिल्यांदा हे निमंत्रण दिलं, 9 वर्षापासून करते, पण पहिल्यांदा तुमच्याकडे विनंती आहे की पंढरपूरला नक्की या. मी आताच सांगितलं, काही द्यायचं असलं तरी या आणि नसलं द्यायचं तरी या. काहीही नका देऊ, पण पंढरपूरला नक्की आपल्या सप्ताहाला या. आनंद घेण्यासाठी या, जीवनातलं दुःख विसरण्यासाठी या. म्हणून सगळीच मंडळी सहकार्य मला आहे, सगळ्या महाराज मंडळींचं. आणि मला परम आनंद वाटेल. आज गुरुजींनी सांगितलं की तुझ्या मुलाला सुद्धा मृदंग वाजवायला घेऊन ये. म्हणून सगळ्यांच्या आशीर्वादाने माझा मुलगा कीर्तन वाजवतो, थोडं थोडं वाजवतो, जास्त नाही, पण सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही सुद्धा तिकडे कल घेतलेला आहे. म्हणून आपण जे केलं ते आपल्या लेकरांनी करावं. मीही तो ध्यास धरलेला आहे. तुम्ही सुद्धा वारकरी शिक्षण संस्थेमध्ये, महारुद्र वारकरी शिक्षण संस्था तुमच्या इथं आहे, तुमची लेकरं घडत आहे. याच्यापेक्षा मोठेपणा कोणता आहे जीवनामध्ये? म्हणून असा मोठेपणा जीवनात मिळवण्यासाठी आपल्या लेकरांना चांगले सुसंस्कारित करायचे असेल तर वारकरी शिक्षण संस्था आणि वारकरी संप्रदायाशिवाय इतर संप्रदाय नाहीच हो. म्हणून भगवंताच्या सानिध्यात जर यायचं असेल तर नक्की वारकरी संप्रदायाचा वारसा टिकवा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जिवंतपणी देव जर आपल्याचा केला मेल्याच्या नंतर सुद्धा लोक नाव काढतील. आपण त्याचं शेवटचं चरण. तुका म्हणे एका मरणाची, तुका म्हणे एका मरणाची,
नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती
शेवटच्या चरणात सांगितलं, गेल्याच्या नंतर सुद्धा उत्तम कीर्ती मागे राहावी असं वाटत असेल तर भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाहीये. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचीची सद्गत जपे आधी, भगवंताचं नाम अगोदर जपा. भगवान भोलेनाथाची पूजा करा, पांडुरंग परमात्म्याची पूजा करा, देव ओळखून चाला. जाता जाता सांगून जाईल देवाची क्वालिटी ओळखा, तेव्हा देव आपलासा करा. आणि भगवंताला फक्त भावच लागत असतो, तो भाव देवाला अर्पण करा. म्हणून झालेली सेवा भगवान महारुद्र प्रभूच्या चरणावर समर्पित करू जाईल. पूर्णविराम. आज या ठिकाणी शाल आणि कोट ज्यांनी सर्वच महाराज मंडळींना देऊ केलंय हरिभक्तीपरायण मदने सर, नाही तशा जुन्या ओळखी आहेत, पण काय आता शेवटी माझं वय झालं ना. मदने सर यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. सगळ्याच महाराज मंडळीचा ते आदर करतायत, सगळ्याच महाराज मंडळींना त्यांची आठवण यावी यासाठी त्यांनी हे जॅकेट म्हणजे कोट सगळ्यांना दिलेलं आहे. सगळ्याच महाराज मंडळींना त्यांनी देऊ केलेलं आहे, म्हणून सरांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करेल. आणि पुनश्च एकदा सर्व महाराज मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर